कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऑल द बेस्ट। थैंक यू। इतकं ड्राय थँक यू। आजी तुम्ही आई मी लीला काय चाललंय सगळं? माहित नाही वहिनी, पण कसली तरी सॉलिड तयारी सुरू आहे। वहिनी, मला वाटतं एजे लीलासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करतात। तसंही आपल्या घरात सध्या हेच सुरू आहे ना, लीला बोले एजे चालेल, आपण फक्त बघण्याची भूमिका करायची। सरू बघ्याची? हा तेच ते बघ। एक्सक्यूज मी, यस सामान नेताना जरा पायऱ्यांवर सांभाळू ना। हो नाही, हेवी सामान आहे, पायऱ्यांचे टचरे वगैरे उडवा। माहिती आहे ना कशासाठी नेताय? नाही, कल्पना आहे का तुम्हाला? आहे ना वहिनी, म्हणजे तुम्हाला आधीपासून माहित होतं? सॉरी मॅडम, पण कशासाठी लागणार आहेत ह्या लाईट्स? म्हणजे तुम्हाला माहित नाही तुम्ही कशासाठी नेताय लाईट? मग प्लीज तुम्ही जाऊ नका वरती, कारण अर्धवट काहीतरी काम केलं तर आमचं काम वाढेल। ऍक्च्युली ह्या लाईट्स आम्हाला सरांनी वरती ठेवायला लावलेल्या आहेत। अच्छा, पण नुसत्या लाईट्सच ठेवायचे? ठीक आहे, जा तुम्ही। वहिनी काय झालं? कसली गडबड चालू आहे हे सगळे काय? म्हणजे आजी तुम्हाला सुद्धा माहित नाहीये का? नाही, हे कळतच नाहीये। हो ना, काय? ईश्वरू ईश्वरू हा आजी, बाळा काय चाललंय वर? कसली गडबड चालू आहे? हे आजी, तुम्हाला माहिती नाही कसली तयारी सुरू आहे ते? मला माहित असतं तर तुला विचारलं असतं का विश्वरू? हे पण बरोबर आहे आजी। काय काय काय? सांगतो सांगतो, ही सगळी तयारी सुरू आहे ती लीला वहिनींच्या फोटोशूट साठी। फोटोशूट? आता आपल्या लीला वहिनी ऍक्ट्रेस होणार आहेत ना, मग आता नवीन पोर्टफोलिओ बनवायला नको का? म्हणून ही सगळी तयारी सुरू आहे। मला बघायला मिळेल का? म्हणजे आम्हाला? चालेल की? मी येते तुमच्या। बघितलं वहिनी, काल ऑडिशन काय दिली, आज डायरेक्ट फोटोशूट। नाहीतर काय, तिची लायकी तरी आहे का केजीने तिच्यासाठी एवढं सगळं करावं? ही वेळ तिची लायकी काढायची नाहीये। फोटोशूट करतायत काय? बघू कसं करतायत फोटोशूट। एक्सक्यूज मी, मला एक केक हवा होता। मिळेल ना, कुठला पाहिजे? तुम्हाला आवडेल तो द्या। व्हॅनिला आहे, व्हॅनिला आमच्या। माझी सोनिया गो बाई, मला किती आनंद झाला। मग चला, आता मी ठरवलंय की मी इथे रोज येणार आहे। का तिकडे यशी वगैरे भांडण झालंय का सोनिया? नाही गाई, मी फक्त ठरवलंय की आता आपलं बेकरीचं काम परत सुरू करायचं। कशाला आता ते? काय ग? आणि आता हे काय नवीन? तिथले घरचे ते काय बोलले? एजे ते काय बोलले? आणि अगं घरी न विचारल्याशिवाय मी असं काही ठरवीन का? ताईनी पण तिचं काम परत सुरू केलंय, ऍक्टिंगचं। तुला माहितीये का, काल तर ती एका ऑडिशनला पण जाऊन आली। मग मी पण ठरवलं की आपणही आपलं काम परत सुरू करायचं। हो बाई, नसते उद्योग आहे ते सगळे। ए इकडे, त्या लीलाला काय करायचं ते करू देत, गोंधळ घालू देत। तू या सगळ्यात पडू नको सोन्या। हे बघ, मी यशशी पण बोललीये आणि दुर्गाताईही म्हणाल्या आहेत
की हो रेवती तू तुझं काम परत सुरू कर, आणि त्या म्हणाल्यात की त्या बोलतील एजंटशी. आणि तसंही एजंटचं पण हेच म्हणणं आहे की लग्न झाल्यानंतर काही मुलींनी त्यांचं करिअर थांबवायलाच हवं असं नाहीये. ते पण किती सपोर्ट करतायत उलट ताईला. त्यांना करू देत ग बाई, तिला काय सपोर्ट बिपोर्ट करायचा तो. काय सगळा मूर्खपणा चाललाय हा देवा. रेऊ, मला एक सांग, जहागीरदारांची सून हा अशी एवढ्याशा छोटूशा बेकरीत काम करते, कसं दिसतं ते? आई बरं ऐक, नाही तुला काम करायचंय ना तू कर, पण जरा एका असं नाव असलेल्या बेकरीत तरी काम कर ना. आई अगं मला आवडतं आपल्या बेकरीत काम करायला. आणि हे बघ, मी तुला खरंच सांगते, त्या घरातले कोणीही असा विचार करत नाहीत, खरंच. रेऊ, तू माझं ऐक हा, तू एक काम कर, तू काय कर, तू एजेना आणि यशला काय सांग की आपली ही मोहिते बेकरी आहे ना तिशी पाडून नवीन मुठ्ठी करायला. हा, आणि मला खात्री आहे जहागीरदार या गोष्टीला नाही म्हणायचे नाही. आई मी असं काहीही करणार नाहीये, त्यामुळे हा विचार इथेच थांबव. अगं जर आपल्याला आपली बेकरी रेनोव्हेट करायची असेल, मोठी करायची असेल, तर मी ती माझ्या हिमतीवर करीन ना. आता मला काम करू दे, आज तिचा पोर्टफोलिओ शूट होणार आहे. लक म्हणून मला तिची आवडती पेस्ट्री तिला खाऊ घालायचे. तू पण तुझं काम कर. छान दुपारचं जेवण मला किती छान खायला घाल. जा जा जा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. हे काय आज आपण तिघच आहोत का नाश्ता करायला? बाकीचे कुठे गेले? आणि दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती वगैरे? त्या फोटोग्राफर टीम बरोबर बाहेर बसतात, होस्ट करतात त्यांना गार्डन मध्ये. हो अच्छा अच्छा अच्छा. हे सगळं म्हणजे फोटोग्राफी वगैरे कशासाठी? आजी त्याचं काय झालं, काल ना कास्टिंग डायरेक्टर्सना दाखवायला माझ्याकडे माझा अपडेटेड पोर्टफोलिओच नव्हता. अच्छा, म्हणून मग एजेंटनी आज हे फोटोशूट प्लॅन केलंय माझ्यासाठी. आणि तेवढंच नाही, फोटो सेशन साठी काही रेफरन्सेस मी शॉर्टलिस्ट केलेत बघ. अरे वा, अभिराम तू जरा जास्तच मनावर घेतलंयस हे सगळं. हो आई, हे शूट तिच्यासाठी सरप्राईज होतं, पण काय की तिला आता वेळ मिळणार नाही म्हणून मी सगळी तयारी ऑलरेडी करून ठेवली आहे. मस्त. बघतेस ना लीला, बघतेस ना? अभिराम बघ काय काय करतोय तुझ्यासाठी. आजी आता तुम्ही पण बघाच, मी फोटोशूट मध्ये कशा एकदम कमाल पोजेस देते ते. बरं बरं. आता भरपूर ब्रेकफास्ट करून घ्या, नंतर बराच वेळ तुम्हाला काहीच खायला मिळणार नाहीये, है ना? जास्त खालीला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.